हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं डब्ल्यू अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे. आपण सामान्य विज्ञान याच्यामध्ये रेस्पिरेशन सिस्टम हा चॅप्टर पाहत होतो. याचा पार्ट 1 आपण पाहिलेला आहे आणि आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं की श्वसन संस्था म्हणजे श्वसनाची प्रक्रिया कशी आहे त्याचा ओव्हरऑल व्ह्यू आपण पाहिला होता. की काय होत असतं की श्वसन म्हणजे काय तर गॅस जो वायू असतो तो आपल्या नाकावाटे शरीरामध्ये घेतला जातो. मग तो नाकामधून जो गळ्याच्या इथल्या एरियामधून श्वसन नलिके थ्रू आपल्या लंग्समध्ये येत असतो. लंग्समध्ये त्याचे इथे पाहू शकता तुम्ही नाकावाटे गॅस हा आतमध्ये घेतला जातो. मग इथं आपला एक कॉमन पार्ट असतो हा वाला, त्याला आपण काय म्हणतो फायर म्हणत असतो. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम पाहिलेली आहे तेव्हा अन्न आतमध्ये जाण्यासाठी त्याचप्रमाणे वायू जाण्यासाठी या दोन्हीसाठी पण हा पार्ट कसा असतो कॉमन असतो. याच्याच खाली त्याच्या बॅक साईडला आपल्याला अन्न नलिका असते म्हणजे इसोफोगस असं असते आणि त्याच्या पुढच्या साईडला आपल्याला श्वसन नलिका म्हणजे ट्रॅकिया आपल्याला दिसतो आणि ट्रॅकियामधून हा वायू हा आतमध्ये येतो. नंतर याचं डिवाइड हे दोन पार्टमध्ये झालेलं असतं. मग ते तुमच्या दोन लंग्समध्ये त्याचं डिवाइड झालेलं असतं हे आपण पाहिलेलं आहे. मग लंग्समध्ये पुन्हा आणखीन तुम्हाला ब्रांचेस दिसतात. मग आपण याच ब्रांचेसला काय म्हणत असतो ब्रॉन्काय असं म्हणत असतो. ओके. आणि मग या ब्रॉन्कायमध्ये पण हे दोन ब्रॉन्काय आहेत म्हणजे दोन पार्ट्स आहेत. तर याच्यात याच्या पण आपल्याला पुढे काही आणखीन अशा ब्रांचेस झालेल्या दिसत आहेत म्हणजे अशा छोटे छोट्या आणखीन त्याला छोटे नवीन असं मार्ग दिसत आहेत. तर यालाच आपण काय म्हणत असतो याला आपण ब्रॉन्काई असं म्हणत असतो. ओके. मग त्याच्या एंडिंगला आपल्याला इथे असे छोटे छोटे फुगे असल्यासारखे दिसतात त्याला आपण वायुकोश म्हणजे ॲल्व्होली असं म्हणत असतो. मग आपल्याला जो श्वसन घेतलेला वायू आहे तो आपल्या ह्या छोटे छोटे जे वायुकोश आहे तिथपर्यंत येत असतो आणि तिथं आल्यानंतर त्याच्या खालीच लगे आपल्याकडे आपली जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये ब्लड असतं. मग ब्लडमध्ये आपण पाहिलेलं आहे ग्लुकोज जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये जे ब्लडमध्ये ग्लुकोज तयार झालेलं असतं ते शोषून घेतलं जातं आणि तेच ब्लड आपल्या इथल्या वायुकोशाच्या खालच्या साईडला वाहत असतं. मग आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज याचं पूर्ण बर्न होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग याच्यामध्ये ह्या ऑक्सिजनमध्ये हा वायुकोशामध्ये जो ऑक्सिजन आहे तो ह्या जो ब्लड लाईन वाहत आहे ज्याच्यामध्ये ब्लड आहे म्हणजेच ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये हा ऑक्सिजन वायू हा शोषला जातो. मग आपण हवेतून किती % वायू घेतो आपण 21% हवेतून ऑक्सिजन घेत असतो आणि तो हा या वायुकोश म्हणजेच काय तर हे ॲल्व्होली याच्यामधून आपल्या रक्तामध्ये मिक्स केला जातो. ओके. आणि याच्यानंतर हे मिक्स केलेले ब्लड जे आहे याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये कसं होतं की ऑक्सिजन हा लगेच रक्तातलं जे हिमोग्लोबिन आहे ना त्याला चिपकून जात असतो म्हणजे त्याला त्या दोघांचं कनेक्शन होतं. ओके. म्हणजे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. ओके. आणि नंतर प्रत्येक आता ज्या ज्या पार्टला हे ऑक्सिजन पाहिजे आहे आता प्रत्येक आपले जे ऑर्गन आहे शरीरामध्ये त्या सगळ्यांना एनर्जीची गरज असते. मग हे पूर्ण ब्लड हे आपल्याला माहिती आहे की ब्लड थ्रू सगळे जे पोषक घटक आहेत ते प्रत्येक ऑर्गनला त्यातल्या पेशींना पुरवले जात असतात. मग त्याचप्रमाणे हे ब्लड हे पूर्ण त्या पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत पोचलं जातं. मग ते ऑर्गन त्याला जी एनर्जीची गरज आहे ते भागवण्यासाठी ते ऑक्सिजन रक्तामधला जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज प्लस ते ऑक्सिजन आहे ते शोषून घेत असतं आणि त्यांची रासायनिक अभिक्रिया कुठं होत असते तर ते प्रत्येक पेशीच्या सायटोप्लाझ्मा असतो ना म्हणजे पेशी द्रव याच्यामध्ये ती रासायनिक अभिक्रिया झालेली असते. आणि या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण काय पाहिलेलं आहे C6H12 आणि O6 म्हणजे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला काय प्रोडक्ट तयार होत असतात तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड प्लस एनर्जी भेटत असते. ओके. आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे तुमचं ग्लुकोज पासून एकंदरीत तुम्हाला जी एनर्जी मिळवायची आहे ती एनर्जी तुम्हाला मिळालेली आहे आणि ही रासायनिक अभिक्रिया कुठं घडलेली आहे तर आपल्या पेशी द्रवामध्ये घडलेली आहे म्हणजे सायटोप्लाझ्मा. इथपर्यंत सर्वांना कळालं होतं.
त्याच्यानंतर आपण त्याचा पुढचा पार्ट पाहिला होता की आता हे प्रत्येक आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज आहे, पण असं काही वेळा तुम्हाला ऑक्सिजनची गरज पण भासते ग्लुकोज बर्न करण्यासाठी. पण कधी कधी असं होतं की ग्लुकोज पासून एनर्जी मिळवली जाते, पण तेव्हा तिथं ऑक्सिजन नसतो, म्हणजे ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये त्या ग्लुकोज पासून एनर्जी आपल्याला कन्वर्ट केलेली असते. मग अशा प्रकारे म्हणजे आपल्याला ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजन अब्सेंट आहे अशा दोन पार्ट पडतात. त्याला आपण एरोबिक आणि एनएरोबिक जे श्वसन आहे ते म्हणत असतो. ओके ओके इथं दिलेलंच आहे आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असं श्वसन ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनचा प्रेझेन्स असतो. एनर्जी तयार करण्यासाठी तुम्ही ऑक्सिजनचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याला आपण एरोबिक श्वसन असं म्हणतात. म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जा मिळवली जाते, त्याला आपण एरोबिक श्वसन असं म्हणतो. मग आता आपण आत्ताच पाहिलेलं आहे की ऑक्सिजन प्रत्येक ऑर्गन काय करत असतो, सायटोप्लाझ्मा मध्ये ही ऑक्सिजन विथ जे ब्लड मधला ऑक्सिजन आहे ग्लुकोज आहे यांचं रासायनिक अभिक्रिया घडत असते. ऑक्सिजन कशाला, जो हिमोग्लोबिन आहे त्याला चिपकलेला असतो त्याला अलग करतात आणि मग ग्लुकोज सोबत त्याची अभिक्रिया केली जाते. मग ही सर्व क्रिया कुठं घडत असते, ही केमिकल रिॲक्शन ही सायटोप्लाझ्मा असतो ना त्याच्यामध्ये घडत असते, म्हणजे पेशीद्रवामध्ये. आणि ही पेशीद्रव कशामध्ये असतो आपण पाहिलेला आहे, सेलचा आपण ह्याच्या आधी अभ्यास केलेला आहे. सेल म्हणजे पेशी. मग या प्रत्येक पर्टिक्युलर पेशीमध्ये जो सायटोप्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये ही सर्व अभिक्रिया होत असते. मग आता मला सांगा की आपण पेशीचा अभ्यास करताना हे पण पाहिलेलं आहे की पेशीचे जे एनर्जी असते ते एनर्जी हाऊस आपण कशाला म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया याला म्हणत असतो. म्हणजे ह्या सायटोप्लाझ्मा इथे जी एनर्जी तयार झालेली आहे पेशी स्वतःला जेवढी पाहिजे तेवढी यूज करते आणि फर्दर फ्युचर यूजसाठी ती एनर्जी स्टोअर करून ठेवत असते. आणि ती एनर्जी कशा स्टोअर करणार आहे, मग ती इथे आहे मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये करत असते. म्हणजे ऑक्सिजन जिथं ऑक्सिजनचा प्रेझेन्स आहे अशा प्रेझेन्समध्ये जे विघटन असतं ती क्रिया असते ती कुठे कुठे घडून येत असते, तर सायटोप्लाझ्मा आणि मायटोकॉन्ड्रिया या दोन ठिकाणी, पेशीच्या या दोन ठिकाणी ही एरोबिक रिस्पिरेशनची क्रिया घडून येत असते. हा इथं दिलेलं आहे प्लेस कुठं आहे, सायटोप्लाझ्मा आणि मायटोकॉन्ड्रिया पेशींच्या. ओके मग आता आपण आताच पाहिलेलं आहे काय की आपली रासायनिक अभिक्रिया झालेली आणि एनर्जी तयार झालेली आहे, पेशीने एनर्जी तयार केलेली आहे. ओके पण मला सांगा मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी जेव्हा स्टोअर होते ती कोणत्या स्वरूपामध्ये होते, पेशीचं युनिट काय असतं स्टोरेजसाठीचं, तर एटीपी हे आपलं मायटोकॉन्ड्रियामधलं स्टोरेजचं युनिट असतो. ओके एटीपीच्या स्वरूपामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी ही स्टोअर केली जाते इथं एटीपीच्या. ओके आणि आता आपण म्हणजे काय पाहिलेलं होतं की कार्बन इथं ग्लुकोज CHH12O6 प्लस ऑक्सिजन यांच्या प्रोडक्ट पासून आपल्याला एनर्जी म्हणजे एटीपी तयार होतो. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड हा वायू होतो आणि H2O हे पण होतं. म्हणजे हे आपले काय आहेत, तर हे आपले प्रोडक्ट तयार होत असतात. ओके मग मला सांगा जिथं आता तुम्ही ऑक्सिजन यूज करताय म्हणजे त्याचं जे विघटन आहे ज्याची एनर्जी आहे ती फुल म्हणजे पूर्णपणे कंबशन झालेलं असणार आहे, म्हणजे पूर्णपणे त्याचं बर्न झालेलं असणार आहे. त्याच्यापासून बरोबर जशी आपल्याला एनर्जी पाहिजे तशी पूर्ण एनर्जी, म्हणजे आपण काय म्हणतो की ऑक्सिजन आता आग लागली तर पूर्णपणे तो कागद जळालेला आहे असं आपण म्हणतो आणि अर्धवट जळालेला आहे. अर्धवट कधी जातो, ऑक्सिजन नसेल तेव्हा, आणि पूर्ण कधी ऑक्सिजन असेल तेव्हा पूर्णपणे ज्वलन होत असतं. म्हणजेच पूर्ण तुम्हाला इथं तुमचं कार्बन आहे ना त्याचं पूर्ण विघटन होत असतं आणि पूर्ण विघटन होऊन तुम्हाला ही एनर्जी आणि हे प्रोडक्ट कार्बन डायऑक्साईड पाणी हे तयार होत असतं. ओके मग याच्यामुळे आपलं पूर्ण विघटन झालंय म्हणजे याची पूर्ण एनर्जीमध्ये कन्वर्जन झाले. मग अशामध्ये आपल्याला किती एटीपी भेटू शकतो ज्या पेशीमधून, तर 38 एटीपी एवढी एनर्जी आपल्याला भेटत असते प्रत्येक सेलमध्ये एरोबिक ॲस्पिरेशनमध्ये. मग आता परंतु ती स्वतः ती पेशी आता कधी आपण काय म्हणतो की
मला प्रॉफिट 50चा झालेला आहे, एखादी गोष्ट खरेदी केली, त्यानं गोष्ट खरेदी केली, सपोज त्यानं किती 100ची गोष्ट खरेदी केली आणि त्याला प्रॉफिट 50चा झाला असं म्हणतो. पण मग आपण त्या म्हणजे त्याने स्वतः की जी त्याची खरेदी किंमत आहे ती मायनस करून त्याला 50 रुपये एक्स्ट्रा आले असं म्हणत असतो. ओके, मग इथं पण आता ह्या पेशीने 38 ATP तयार केली आहे, पण पेशीला स्वतःला ही तयार करण्यासाठी काही एनर्जी लावावी लागली असेल ना, मग ती एनर्जी आपण आसपास म्हणजे 2 ATP वगैरे असं कन्सिडर करत असतो. म्हणजे तुम्हाला नेट जी ओव्हरऑल पूर्ण कॅल्क्युलेशन करून जी ओव्हरऑल एकदम एक्झॅक्ट प्रॉफिटमध्ये एनर्जी किती तयार करत असते सेल, तर ती 36 ATP एवढी करत असते नेट ATP. ओके, म्हणजे जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे त्याचं पूर्ण चलन होतं आणि तुम्हाला जवळजवळ नेट 36 ATP एवढी एनर्जी तुम्हाला सेलमध्ये भेटत असते. आणि ती कशामध्ये होते? ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. मग अशा प्रकारचं ऑक्सिजन जे रेस्पिरेशन आहे ते कोणत्या कोणत्या प्राण्यामध्ये होत असतं? तर माणूस, पक्षी, बेडूक आणि जे ॲम्फिबियन आहेत म्हणजे सस्तन प्राणी, इतक्या या सर्वांमध्ये आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशन पाहायला भेटत असतं. याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत? तर एनॉर्बिक रेस्पिरेशन म्हणजे काय? एनॉर्बिक या शब्दावरूनच कळतंय की जिथं ऑक्सिजनचा प्रेझेन्स नसेल, म्हणजे ऑक्सिजन उपस्थित नसेल, अशा प्रकारचं जे श्वसन असतं, रेस्पिरेशन असतं, त्याला आपण एनॉर्बिक रेस्पिरेशन असं म्हणत असतो. ओके, म्हणजे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये ग्लुकोजचे अपूर्ण विघटन, हे पहा, अपूर्ण विघटन करून ऊर्जा मिळवली जाते, त्यालाच आपण एनॉर्बिक रेस्पिरेशन असं म्हणत असतो. मग यात कमी ऊर्जा तयार होते, कारण आपण पाहिलेलं आहे हे पूर्ण ग्लुकोजचं कंबशन झालेलं आहे का? पूर्ण ग्लुकोजचं विघटन झाले का? नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा पण कशी असणार आहे? कमी असणार आहे. ओके, आणि त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा जवळजवळ किती असते? फक्त 2 ATP एवढी असते. इथे बघा लिहिलेलं आहे 2 ATP. ओके, मग आता मला सांगा, हे जे एनॉर्बिक रेस्पिरेशन आहे हे कुठं घडतं? मोस्टली ह्युमनमध्ये पण घडतं. मग आपल्या जे शरीराच्या मसल्स असतात, म्हणजे ज्या स्नायू असतात, त्या स्नायूमध्ये जे श्वसन, कधी कधी असं होतं की आता सपोज एक्झाम्पल घ्या, एक ॲथलीट आहे, खूप फास्टमध्ये पळत आहे. मग पळत आहे खूप फास्ट, त्याच्यामुळे त्याची श्वसन संस्था जे म्हणजे त्याला ऑक्सिजन पण एनर्जी जास्त लागणार ना, त्याचा स्पीड आहे, एनर्जी खर्च होते, म्हणजे एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजन पण फास्टमध्ये त्याला घ्यावं लागणार. मग त्यांचा बघा ॲथलीटचा श्वास पण असा खूप जास्त व्हायला लागतो आणि कधी कधी मग तो इतका जास्त होतो की त्यातून जो ऑक्सिजन घेतलाय तो पूर्णपणे, म्हणजे आपली एनर्जी तयार होण्यासाठी मसल्स आहेत, त्या पायाच्या मसल्स वगैरे पळण्यासाठी, तर तिथं पोचत नाही, त्यांना पुरत नाही ते ऑक्सिजन. मग ते काय करतात? ते स्वतःच कंबशन, म्हणजे स्वतःपासूनच त्या मसल्स स्वतःच एनर्जी तयार करायला सुरुवात करतात. मग तिथपर्यंत ऑक्सिजन पुरलेलाच नसतो, म्हणजे गेलेला नसतो, पोचलेला नसतो. मग त्याच्यामुळे त्या काय करतात? बिना ऑक्सिजनचंच एनर्जी तयार करायला सुरुवात करतात. मग आपल्या शरीरामध्ये पण पायाच्या स्नायूच्या पेशींमध्ये आपण हे एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये विदाऊट ऑक्सिजनचं रेस्पिरेशन हे पाहू शकतो. मग अशा प्रकारे जेव्हा हे इथल्या स्नायूच्या सेल्स असतात त्या एनर्जी तयार करायला लागतात, तेव्हा त्यांच्या ज्या केमिकल रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट म्हणून काय तयार होतं? म्हणजे ग्लुकोज आणि ग्लुकोजचीच विघटन होणार, पण त्याच्यामध्ये जो तयार होणारा पदार्थ आहे नवीन, त्याच्यामध्ये काय असणार आहे? लॅक्टिक ॲसिड असणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. ओके, आणि पूर्णपणे ग्लुकोजचं विघटन पण होणार नाही, फक्त थोडं तात्पुरती एनर्जी, एकदम आता पळतोय फास्टमध्ये तर आत्तापुरतीच फक्त एनर्जी अशी तयार होत असते. पण इथं लॅक्टिक ॲसिड पण तयार होतो आणि लॅक्टिक ॲसिडमध्ये काय होत असतं? तर आपल्या पायामध्ये जे असं एकदमच बघा असं अवंढा आल्यासारखं होतो, खूप जास्त पळल्यानंतर असं पेन व्हायला लागतो. तर हा पेन कशामुळे होत असतो? तर तो लॅक्टिक ॲसिडमुळेच होत असतो. ओके, सर्वांना कळालं की स्नायूला एकदम अर्जंटमध्ये गरज आहे पण ऑक्सिजन पुरत नाहीये. कधी असं होतं जेव्हा तुमची बॉडी एकदम खूप जास्त काम करत असते तेव्हा जास्त एनर्जी लागेल, मग तेव्हा जी एनर्जी लागते जास्त पण ऑक्सिजन तेवढा पुरत नाहीये, तेव्हा त्या काय करतात? सेल्स, पेशी ह्या स्वतःची एनर्जी तयार सुरू करतात आणि तेव्हा तिथं त्या सेल्समध्ये जे रेस्पिरेशन असतं त्याला एनॉर्बिक म्हणतात. आता हे पण सेलमध्ये होतं ना, आपण काय पाहिलं होतं? सेलच्या त्या केमिकल रिॲक्शन होत असतात, त्या कुठे होत असतात? सायटोप्लाझ्मा येथे होत असतात. म्हणून
हे अनॉर्बिक रेस्पिरेशन हे पण कुठं होत असतं, तर हे पण सायटोप्लाझ्म आहे ना, इथं होत असतं, म्हणजे पेशीद्रवामध्ये. सर्वांना कळालं हे कुठे होत असतं, हे पेशीद्रवामध्ये होत असतं. आणि याच्यापासून लॅक्टिक ऍसिड आणि कार्बन डायऑक्साईड हे प्रोडक्ट आपल्याला मिळत असतात. ओके. आणि ही एनर्जी जवळजवळ 2 ATP आहे, त्याच्यामुळे स्टोरेज करायचं तर प्रश्नच येत नाही. म्हणजे मायक्रोकॉन्ड्रियाचा ह्याच्यात काही संबंध येत नाही. फक्त कुठे प्लेस असणार आहे, सायटोप्लाझ्मा ही प्लेस लक्षात ठेवायची आहे सर्वांनी. ओके. कळालं इथपर्यंत सर्वांना व्यवस्थितपणे? लगेच का इथंच तुम्हाला दिलेलं आहे की प्लेस काय आहे, सायटोप्लाझ्मा म्हणजे पेशीद्रव ही एकच याची प्लेस आहे. मग आता हे वालं रेस्पिरेशन आपण पाहिलेलं आहे की जे ॲरोबिक कुठं होतं ते पण पाहिलं. आता हे ॲनॉर्बिक कुठं कुठं होतं, तर आपण पाहिलं ह्युमनच्या पण ज्या मसल सेल्स आहेत त्याच्यामध्ये पण काय होत असतं, ॲनॉर्बिक रेस्पिरेशन होत असतं. ओके. त्याचबरोबर हे कुठे कुठे होत असतं, तर जे फंगी असतात म्हणजे फंगस असतो, बॅक्टेरिया, तर याच्यामध्ये पण आपल्याला हे एनॉर्बिक रेस्पिरेशन भेटतात. त्याचप्रमाणे आपल्या आतड्यातील परजीवींमध्ये कृमी, गोलकृमी, फर्मेंटेशन याच्यामध्ये पण आपल्याला हेच भेटतं. फर्मेंटेशन म्हणजे माहिती आहे ना, तुम्ही इडली करण्यासाठी तांदूळ भिजू घालता. ओके. आणि संध्याकाळी तुम्ही तांदूळ भिजू घालता, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ते असं एकदम त्याचं पीठ जे असतं ना, ते पीठ भरडलेलं म्हणजे तांदूळ आणि उडीद आहे ना डाळ, त्याला बारीक करून ती ठेवलेली असते रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी ती लगेच तयार करायची असते आपल्याला इडली. मग एक रात्रभर आपण ती तशीच ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती काढतो, तर ती आपल्याला एकदम फुगलेली दिसते, अशी वर पीठ आलेलं दिसतं. त्यालाच आपण म्हणत असतो फर्मेंटेशन. ओके. मग त्या प्रोसेसमध्ये पण हेच ग्लुकोजचं ऑक्सिडेशन विघटन झालेलं असतं, आणि आपण म्हणतो बघा कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला आणि ती एकदम त्याच्यामध्ये आपण म्हणजे पळी किंवा चमचा घातला ना, तर ते फुटून असा गॅस बाहेर येतो, तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस असतो. म्हणजे तशा टाईपचं पण विघटन हे कुठं होत असतं, तर फर्मेंटेशनमध्ये. ते तशा टाईपचं जे रेस्पिरेशन असतं त्याला आपण ॲनॉर्बिक रेस्पिरेशन असं म्हणतात. आपल्या किचनमध्येच ॲनॉर्बिक रेस्पिरेशन, स्वतःच्या बॉडीमध्ये पण ॲनॉर्बिक आणि ऑर्बिक रेस्पिरेशन असं दोन्ही होत असतं. मग आपल्याला हे सगळे जे एक्झाम्पल आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. कृमी, गोलकृमी, लिव्हर, आतड्यातील परजीवी, हे सगळे आपले ॲनॉर्बिक रेस्पिरेशनचे प्रकार आहेत. पण आता तुम्ही एक ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की जी प्लेस आहे सायटोप्लाझ्मा, याच्यामध्ये काय ग्लुकोजचं विघटन पूर्ण झालं होतं का, तर ग्लुकोजचं विघटन हे अपूर्ण झालं होतं. ओके. मग अपूर्ण विघटन झाल्यामुळे याच्यात आणखीन एक ऍसिड तयार होत असतं, मग त्यालाच आपण काय म्हणत असतो, पायरोविक ऍसिड असं म्हणत असतो. ओके. हा इम्पॉर्टंट आहे पार्ट. NTPCच्या सायन्सच्या पार्टमध्ये हा क्वेश्चन आला होता की ग्लुकोजचं ऑक्सिजनच्या अपसेन्समध्ये विघटन होऊन कुठला ऍसिड तयार होत असतो. ह्युमनमध्ये तर लॅक्टिक ऍसिड होतो स्नायूमध्ये, पण इतर दुसऱ्या ठिकाणी कोणता तयार होत असतो, तर तो पायरोविक ऍसिड तयार होत असतो. ओके. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, ग्लुकोसिस असं म्हणत असतो. ग्लायकोसिस. ओके. ग्लायकोसिस प्रोसेस असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे, IMP पार्ट आहे. ग्लायकोसिस प्रोसेस कशाला म्हणतात, तर तुमचं जेव्हा ऑक्सिजन प्रेझेन्स नसतो तेव्हा ग्लुकोजचं विघटन होऊन पायरोविक ऍसिड तयार होतं, तेव्हा त्याच प्रोसेसला आपण ग्लायकोसिस असं म्हणत असतो. ओके. नेक्स्ट लगेच पुढे जाणार आहोत आपण. आता आपण पाहिलेलं आहे पूर्णपणे जे एनॉर्बिक आणि ऑर्बिक रेस्पिरेशन काय आहे ते सर्व पाहिलेलं आहे. मग आता आपल्याला ओव्हरऑल जी श्वसनाची प्रक्रिया आहे ती पाहायचं आहे, आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या कोणत्यामध्ये मनुष्यामध्ये कसं, स्त्रियांमध्ये कसं, ते पण पाहायचं आहे. श्वसनाची प्रक्रिया काय होते, माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन युक्त हवा आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर सोडणे, फक्त एवढेच कार्य असत नाही, तर याचे आणखीन 2 भाग पडत असतात श्वसन प्रक्रियेमध्ये. मग ते आपण आता पाहूया काय असतं. मी पहिल्यांदाच तुम्हाला विचारलं होतं की ब्रीथिंग म्हणजे काय आणि रेस्पिरेशन म्हणजे काय. ब्रीथिंग म्हणजे काय आपण पाहिलं होतं
की हवा जो गॅस आहे ते आपल्या श्वसनामध्ये श्वसन नलिकेमध्ये मार्फत आपल्या शरीराच्या आतमध्ये घेणे आणि गॅस बाहेर सोडणे याला आपण काय म्हणत असतो, ब्रीदिंग म्हणत असतो, म्हणजे श्वासोच्छ्वास. आणि हा एक पार्ट आहे आपल्या रेस्पिरेशन सिस्टीम मध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑक्सिजन हा आत घेतला जातो आणि तो रक्तामध्ये मिसळला जातो. त्याचप्रमाणे रक्तातला जो आपले आता प्रत्येक ऑक्सिजन मिसळला, मग तो प्रत्येक ऑर्गन पर्यंत गेला, प्रत्येक सेल्सने आपल्याला पाहिजे, मला ऑक्सिजन पाहिजे, मला ग्लुकोज पाहिजे, तो घेतला आणि कार्बन डायऑक्साईड वापस सोडला. मग असं कार्बन डायऑक्साईड असलेले रक्त पुन्हा लंग्सकडे येते आणि मग लंग्समधून ते रक्तामधून जो कार्बन डायऑक्साईड आहे तो आपण ॲलोव्हिडी पाहिला होतं, ते वायुकोश त्या पुन्हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात आणि तो पुन्हा आपल्या श्वसन नलिकेमार्फत बाहेर पडतो नाकाद्वारे. मग असाच कार्बन डायऑक्साईड युक्त जो ब्लड आहे त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड शोषून ते उच्छवासाद्वारे बाहेर टाकला जात असतो. मग ब्रीदिंग प्रोसेसमध्ये काय, इनहेल म्हणजे आत घेणे आणि एक्झेल म्हणजे बाहेर सोडणे, अशा 2 प्रक्रियेचा समावेश केलेला असतो. ओके, सर्वांना हे कळालंय. नंतर आपण पाहणार आहोत सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे आता हे ब्रीदिंग झालं, रेस्पिरेशन. हे सेल्युलर म्हणजे हे पर्टिक्युलर पेशीचं रेस्पिरेशन आहे. ओके, मग याच्यामध्ये पाहू शकता आपण की O2 शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवला जात असतो, आताच आपण पाहिलेलं आहे. मग त्याच्यात O2 आणि हा H2 C6 H12O6 हा ग्लुकोज मिसळून काय तयार होत असते, ऊर्जा तयार होत असते. आणि मग त्याच्यानंतर प्रोडक्ट तयार काय होतं, तर त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो, श्वसनाच्या अभिक्रियेमध्ये तयार होतो. आणि यालाच आपण एक्झोथर्मिक इन नेचर म्हणतात. का तर कारण याच्यात ऊर्जा एनर्जी तयार होते आणि एनर्जीमध्ये आपण त्याचा एक हीट पण प्रकार आहे, म्हणजे गरम उष्ण पण तयार बाहेर पडत असते. मग त्याला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक एनर्जी असं म्हणत असतो. याच्यामध्ये इथं पाहिलेलं आहे, इथे तुम्हाला ती रासायनिक प्रक्रिया दिलेली आहे. हा ग्लुकोज आहे, ऑक्सिजन आहे, तुम्हाला प्रोडक्ट काय तयार झाले, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ATP म्हणजे एनर्जी. ओके, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने. मग आपली जी ब्रीदिंग प्रोसेस आहे ती इथं झाली. याच्या पुढचा जी प्रोसेस आहे ती काय असणार आहे, तुमचं रासायनिक एनर्जी जी केमिकल रिॲक्शन, त्याच्यामध्ये ॲक्च्युली एनर्जी तयार होते. असे 2 पार्ट आहेत असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये हे कुठं होत असते, सायटोप्लाझ्मा. आणि आताच आपण पाहिलं की ऑक्सिजन मध्ये असेल तर काय होतं, ग्लुकोजचं विघटन होऊन काय तयार होत असतं, ही पायरुटिक ऍसिड तयार होत असतं पहिले, आणि 3C एनर्जी तयार होते. मग याच्यामध्ये बघा, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा अब्सेन्स असेल तर कोणते प्रोडक्ट तयार होतात, एथेनॉल, कार्बन डायऑक्साईड, एनर्जी 2 कार्बन मॉलिक्युल्स म्हणजे 2 ATP एवढी तयार होत असते. ओके, आणि त्याचप्रमाणे आता ही पूर्णपणे कार्बनचा ऑक्सिजनच्या कमीमध्ये पूर्णपणे म्हणजे कसलाच ऑक्सिजन नाही त्याच्या वेळेस आपण हे तयार होतंय. ओके, आणि जेव्हा थोडासा ऑक्सिजन असतो, म्हणजे जास्त नाही पण एकदम थोडासा, जेवढा ज्याची अपेक्षा आपल्याला जास्तची गरज आहे पण एकदम थोडासा असतो, तेव्हा लॅक ऑफ ऑक्सिजन, तेव्हा आपल्याला काय प्रोडक्ट तयार होत असतात, लॅक्टिक ॲसिड, एनर्जी आणि 3 ATP म्हणजे 3 ATP स्टोरेज असं आपल्याला भेटत असतं. 3 ATP स्टोरेजसाठी तर नाहीच आहे, फक्त आपल्या स्वतःच्या यूजसाठीच त्या पेशी यूज करतात, कारण एवढी जास्त तर तयारच झाली नाही. आणि जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला काय भेटतं, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एनर्जी भेटत असते. आणि ती स्टोअर कशात होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये 36 ATP एवढी एनर्जी भेटत असते. ओके, तर हे 3 प्रोडक्ट कसे तयार होतात हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट लगेच पाहणार आहोत आपण. आपल्याला इथे सांगितलं आहे 1 ATP म्हणजे 30.5 kg म्हणजे जूल पर मोल एवढी एनर्जी आपल्याला भेटत असते. आणि ग्लुकोजचं हे तर आताच आपण पाहिलेलं आहे की ग्लुकोजचं विघटन होऊन काय पायरुटिक ॲसिड तयार होत असताना यालाच आपण ग्लायकोसिस अशी प्रोसेस आहे असं म्हटलेलं आहे, ते आपण पाहिलेलं आहे आताच. ओके, श्वसन संस्थेमध्ये आता आपले मेन ऑर्गन काय तयार होतात, तर नाकाद्वारे घेतली जाते.
मग आता इथं नाकाच्या इथं आपण पाहिलेलं आहे, नाकामध्ये एक छोटे छोटे बारीक बारीक काय असतात, केस असतात. मग हे केस कशासाठी असतात नाकामध्ये, हेअर्स. तर जे आपण श्वास घेतो म्हणजे गॅस आतमध्ये घेतो तेव्हा त्याच्यामधून काही हवेतील वायूचे म्हणजे धुळीचे कण वगैरे असतात, ते पण आपल्या नाकातून बॉडीमध्ये जाऊ नयेत, मग ते रोखले जावेत यासाठी आपल्या इथं नाकामध्ये जे केस असतात म्हणजे हेअर्स असतात. ओके, तर त्यालाच आपण सिनिक्स असं म्हणत असतो, हे इथं असतात. ओके, नोस्टेल याच्याद्वारे आपला वायू हा आतमध्ये घेतला जातो. इथं मी मग तुम्हाला पाहिलेलं आहे की ही फायरेक्स जे आहे हा इथला जो कॉमन पार्ट आहे आपल्याला खाण्यासाठी पण आणि श्वासनासाठी पण. याच्यापासून इकडं बॅक साईडला आपल्याला अन्ननलिका आहे, फ्रंट साईडला आपली वायुनलिका आहे. त्याच्यामध्येच ह्या वायू जी नलिका आहे ही आपली, याच्या वरच्या साईडला इथं लायरेक्स नावाचा हा बॉक्स असतो. तर ह्यालाच आपण काय म्हणत असतो, व्हॉइस बॉक्स असं म्हणत असतो. व्हॉइस बॉक्स म्हणजे काय, तर आपला आवाज जे आपण बोलतोय हे तिथं साऊंड हा प्रोड्यूस होत असतो. मग साऊंड कशामुळे प्रोड्यूस होत असतो, आता तुम्ही एक्झाम्पल घ्या, तबला आहे आपला हा. ओके, तबल्यावर तुम्ही असं आदळत म्हणजे हात इथं दंडाने ह्याने कशाने पण आपण ठोकलं तर त्याच्यात इथं व्हायब्रेशन तयार होत असतात आणि ह्या व्हायब्रेशन मधून आपल्याला साऊंड ऐकू येत असतो. ओके, म्हणजे साऊंड कशामुळे तयार होत असतो, प्रोड्यूस होत असतो, व्हायब्रेशनमुळे, लहरींमुळे. ओके, तर मग अशाच लहरी ह्या लिरिक्स आहे ना याच्यामध्ये इथं असतात. इथं पण काय असतं, व्हायब्रेशन असतं आणि त्याच्यामुळे आपला साऊंड हा तयार होत असतो. ओके, सर्वांना कळालंय. आणि इथंच मग ह्या व्हायब्रेशन साऊंडच्या इथंच आपल्याला आणखीन काय असतं, तर तिथं आपल्याला जो आपला ॲपल, ॲडम्स ॲपल म्हणतात ना, ॲडम्स ॲपल. आता ॲडम्स ॲपल म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो हा गळ्याच्या इथला पार्ट, हा जो आपल्या साऊंड आहे ना साऊंड सिस्टीमच्या इथंच असतो, तो त्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो. हे अशा प्रकारे असं असतं बघा कुणाचा गळा. तर तो जर एक मेल असेल तर तो मेलच्या थोडासा त्याची साईज ही मोठी असते, त्याच्यामुळे पाहतो की मेलचा हा पार्ट इथला असा बाहेर आलेला दिसतो आणि गर्ल्सचा म्हणजे जो फिमेल आहे त्यांचा हा पार्ट बाहेर आलेला नसतो, कारण त्याची साईज ही फिमेलमध्ये कमी असते आणि जेंट्समध्ये म्हणजे पुरुषांमध्ये त्याची साईज ही मोठी असते, म्हणून हा तो इथून असा बाहेर आलेला आपल्याला दिसत असतो. ओके, तो साऊंड बॉक्सच्या इथं आहे म्हणजे आपला आवाज तयार करण्यासाठीच आहे. ओके, मग आता त्याच्यानंतर आपल्या इथं पाहू शकता की ही आपली जी लाईन आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, ह्या नळीला आपली श्वसन नलिका असं म्हणतो म्हणजे ट्रॅकिया. ओके, पुढे आहे का, हा इनहेलेशन म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा श्वास ऑक्सिजन हा आतमध्ये घेतो त्याला आपण इनहेल असं म्हणत असतो. मग डायफ्राम म्हणजे काय होतं, तर ते आपल्या जो आता इथं डायग्राम पहा, हा डायफ्राम आहे. ओके, आणि आपल्या फुफ्फुसाच्या फुगण्यानुसार तो चेंज होत असतो. म्हणजे काय, तर तो अंकुचन पावतो जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा तो लहान होतो, म्हणजे आपली चेस्ट फुगते आणि आपल्याला आतमध्ये हवा भरली जाते. मग काय होतं, छातीचे आकारमान वाढत असते आणि हवेचा जो दाब असतो तो कमी होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हा डायफ्राम काय होत असतो, कमी होत असतो, अंकुचन पावतो, त्याच्यामुळे हवेचं प्रेशर कमी होतं आणि मग आपल्याला जागा भेटते आणखीन हवा ऑक्सिजन आतमध्ये घेण्यासाठी. ओके, आणि मग आपण जेव्हा एक श्वास घेतो, आपण जो एकच श्वास घेतो त्या एका श्वासामध्ये जो गॅस आपण आतमध्ये घेतो त्याच्यामध्ये बघा 79% काय असतो, नायट्रोजन असतो, 21% काय असतं, ऑक्सिजन असतो आणि 0.4 हा कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड किती कमी आहे बघा ना, ऑक्सिजन 21% आहे. ओके, आणि उच्छ्वास म्हणजे आपण बाहेर टाकतो तेव्हा बाहेर टाकताना 79 म्हणजे जेवढा कार्बन घेतलाय तेवढा सगळा आपण बाहेर टाकत असतो. आणि ऑक्सिजन बघा 16% ऑक्सिजन आपण बाहेर टाकतो, म्हणजे 5% ऑक्सिजन आपण काय करतो, यूज करत असतो, पण घेताना किती घेतो, 21%. ओके, आणि इथं बघा कार्बन डायऑक्साईड किती, आपण 4% ऑक्सिजन यूज केलं तर प्रोडक्शन किती झालं, जवळजवळ
म्हणजे 5% घेतला तर 4% कार्बन डायऑक्साईड आपला तयार झालेला आहे. तो सगळा घेतलेला कार्बन डायऑक्साईड आपण तो सगळा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो बाहेर टाकतो. म्हणजे किती 4%. ओके, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. हा एक्झाम मध्ये येण्याचा चान्सेस असतात की किती % ऑक्सिजन आपण नाकातून आत घेत असतो म्हणून एका श्वासमध्ये. तर आता आपण पर्टिक्युलर ऑर्गन पाहायचा आहे की स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन. पहिल्यांदा काय स्टेज काय असते तर नाक असते, जे की आपला स्टार्टिंग पॉइंट आहे. मग याच्यामध्येच आपण फिल्टर म्हणजे गाळणे काय काम करतो की आपल्या ज्या नाकाचे जे हेअर असतात ते असं पूर्णपणे जे फिल्टरचं म्हणजे कण वगैरे वेगळे करून फक्त गॅसच आपल्या नाकात गेली पाहिजे. पुन्हा ड्रायनेस म्हणजे कोरडेपणा कमी करण्याचे कार्य हे तिथं करत असतो. मग याच्यामध्येच हे बघा म्युकस. मला सांगा म्युकस आपण कुठे पाहिलं होतं? डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. जेव्हा आपलं जे पोट आहे स्टमक त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आहे, तर त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी काय असतं आपल्या पोटामध्ये म्युकस असतो. पण हे म्युकस तयार कुठं होत असतो? हा म्युकस आपल्या नाकामध्ये तयार होत असतो. दिसलं का हे? आणि मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की तुमच्या नाकातला जो शेंबूड खाली पडतोय त्यालाच म्युकस असं म्हणतात. आणि तो कुठे तयार होतो? नाकात. आणि त्याचा यूज असतो आपल्या पोटातल्या काय पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून संरक्षणासाठी. बघा किती भारी सिस्टम आहे आपल्या शरीराची. ओके, आपण हा पाहिले घसा, जो की कॉमन पार्ट आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम मधला कॉमन पार्ट आहे. हवेचा जो होल आहे त्याच्यामधून म्हणजे जी आता थांबा तुम्हाला दाखवते इथे. हा इथं आपल्याला आहे, हा इथं कॉमन पार्ट असणार आहे, इथून असं एक होल असणार आहे. मग काय आहे आता फायरिकच्याच खाली काय पाहिलेलं आहे आपण बॅक साईडला असणार आहे अन्ननलिका आणि इथं त्याच्या समोरच्या साईडला असणार आहे वायुनलिका. मग हे अन्ननलिका असते ना, ह्या अन्ननलिकेचे तोंड हे उघडच असतं आणि असं इथून हा कॉमन पार्ट आहे हा घशाचा. मग इथून असं अन्न येणार आणि इथं काय अन्न येतोय. मग अन्न यायचं म्हटलं की हा जो आपला श्वसन नलिकेचा पार्ट आहे हा झाकला जातो आणि मग याच्यावर अन्न दणकन आदळून असं लगे याच्यात खाली अन्ननलिकेमध्ये पडत असतं. कळालंय सर्वांना? ह्या श्वसन नलिकेच्या झाकणावर अन्न आदळतं आणि तो मग मागच्या अन्ननलिकेमध्ये पडत असतं. मग त्याच्याच या व्हायब्रेशनमुळेच इथं काय असतो आपण पाहिलंय लायरेक्स असतो. मग लायरेक्स मध्ये काय व्हायब्रेशन होतं. ओके, आणि त्याच्यामुळे हवा पण आतमध्ये आली. आता इथं फक्त आपण अन्नाचं एक्झाम्पल घेऊ द्या. आपण श्वास तर कंटिन्यू घेतो म्हणजे हवा तर कंटिन्यू येते अशी ती पण हवा इथं आली इथं पडली. इथं तेव्हा हवेच्या वेळेस हा ओपन असतो. मग हा इथं हवा पडली पुन्हा हे ओपन होणार. मग इथून हवा आतमध्ये जाणार. पण तेव्हा पण इथं ह्याच्यावर व्हायब्रेशन होतं म्हणून आपल्याला त्या व्हायब्रेशनमुळे लगेचच आपला साऊंड निघत असतो. ओके, कळालं का हे सिस्टीम? ओके, तर अशा प्रकारे आपण इथं पाहिलंय की मग ते झाकलेलं जे असतं हवेचं होल जे हवा ज्या होलमधून जाते त्याला आपण ग्लुटोस असं म्हणत असतो. आणि ह्या ग्लुटोस कशाद्वारे झाकलेलं असतं? जेव्हा अन्न त्याच्यात पडू नये म्हणून ते ह्या एपिग्लुटोसद्वारे झाकलेलं असतं. म्हणजे त्या झाकणाला आपण एपिग्लुटोस. इथं बघा, इथं आता खूपच गिचमीट झाली. ही तुमची श्वसन नलिका, ही अन्न नलिका, ही अन्ननलिका मोठी झाली जरा, ही अशी असते आणि ह्याच्यावर हे असं झाकलेलं असतं. ह्यालाच आपण एपिग्लोटस असं म्हणू शकतो. याच्यावरून असं अन्न आलं, हे अन्न फूड याच्यावर पडतं आणि इथून पुन्हा याच्यात पडतं. ओके, हवा डायरेक्ट याच्यातून खाली हवा. कळालं सर्वांना? वेळेवर न झाकल्यास आपल्याला ठसका लागू शकतो. कसं बघा की श्वसन नलिका आहे ती जर झाकली नाही तर अन्न जे खाल्ले ते डायरेक्ट श्वसन नलिकेत गेले की आपल्याला ठसका लागतो. मग हे मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, जेवताना जास्त का बोलायचं नसतंय कारण ठसका लागतो म्हणून. आता पुढे आपण पाहणार आहोत की पुढे काय आहे आपला कंठ म्हणजे लॅरिक्स. आताच आपण ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. इथं बघा कुठे दिसतोय हा कंठवाला पार, हा एपिग्लोटस. हे बघा, हे आता आपण पाहिलेलं हा आवरण आणि हे बघा हे आवरण आहे. हिथं आहे आपली ही श्वसन नलिका. ओके,
तर हे आवरणामुळे आपल्याला इथं आतमध्ये हवा म्हणजे अन्न हे जात नाही. ओके, कळालं सर्वांना हे. आणि हे लिरक्स हे इथं आपला कंठ. मी म्हटलं होतं ह्या कंठाच्या इथंच म्हणजे तुमची जी श्वसन नलिका आहे, चुकीच्या ठिकाणी झालं हे, 1 मिनिट थांबा. ही बघा, ही इथं असं आपल्याला हे असं थोडंसं पुढे आलेला पार्ट दिसतोय ना, तर यालाच आपण लॅरिक्स असं म्हणत असतो, जो की असा असतो आपला कंठ असतो. मग ह्या कंठामध्येच आपला आवाज तयार होत असतो. कसं की कारण ही हवा किंवा अन्न त्याच्यावर आदळलं की काय होतं, व्हायब्रेशन म्हणजे ध्वनी लहरी तयार होतात आणि त्याच्यामधून ध्वनी लहरी म्हणजे साऊंड तयार होत असतो. मग ह्या साऊंडसाठीच आपल्याला इथं बघा, इथं असं गळ्याचा पुढचा पार्ट आल्यासारखं वाटतो कंठचा. आपण ह्याला म्हणतो ना कंठ आहे. तर मेलमध्ये तो कंठ, तर त्यालाच आपण व्होकल कॉर्ड असं म्हणतो. आणि मेल पुरुषांमध्ये ते किती असतं, 20 mm इतका असतो आणि महिलांमध्ये तो 15 mm असतो. आणि ह्याच्यामुळेच आपल्याला महिला आणि पुरुष यांच्यामध्ये फरक जाणवून येत असतो आवाजामध्ये. स्त्रियांचा आवाज थोडासा लो पेन्सचा वाटतो आणि पुरुषांचा असा भरडा भरडा मोठा मोठा वाटतो, ते याच्यामुळे. आणि पुरुषांचा कंठ पण हा त्यांचा लॅरिंक्स असतो ना, तो मोठा असल्यामुळे तो बसत नाही, म्हणून तो पुढच्या साईडला येतो साऊंड बॉक्स. ओके, कळालं सर्वांना इथे. आता आपला मेन पार्ट आहे इथं पहा, हे बघा, ही मेन पार्ट काय आहे, श्वसन नलिका म्हणजे ट्रॅकिया, जे की वायूचं वहन करण्याचे काम करत असते. ही बघा, ही तुमची श्वसन नलिका आहे. या श्वसन नलिकेला तुम्ही बघू शकता, त्याच्या वरच्या साईडला हा पार्ट आहे, तो हा लॅरिक्स म्हणजे हा कंठ आहे. लक्षात ठेवा. थांबा, पूर्णच गुचमिट नको करायला. हा, यालाच लॅरिक्स म्हणतात म्हणजे कंठ. त्याच्या खाली लगेच तुमची ट्रॅकिया सुरू होतो. मग ट्रॅकिया बघा, ह्या सी सेक्शनचा असं त्याला कार्टिलेज असतं. कार्टिलेज म्हणजे काय असणार आहे, तर तुमचं एकदम हाड, ते हाडच असतं पण एकदम सॉफ्टवालं हाड. म्हणजे कसं, तर तुमची हवा ही खूप जास्त हवेचं प्रेशर आलं तर तुमची जी ट्रॅकिया आहे म्हणजे श्वसन नलिका फुटून नको जायला, मग त्याच्या प्रोटेक्शनसाठी इथं हे कार्टिलेज असतं. ओके, एकदम सगळ्यात मऊ वाला हाडूक म्हणतात ना, जे असं फ्लेक्झिबल असतं, त्याला आपण हे कार्टिलेज असं म्हणतो. ओके, आणि पुन्हा ह्या तुमच्या श्वसन नलिकेचे असे 2 पार्ट पडतात. त्या 2 पार्टलाच आपण काय म्हणतो, ब्रॉन्काई असं म्हणत असतो, म्हणजे श्वसनी असं म्हणत असतो. ओके, मग ते पण वायूचं वहन करण्यासाठी होतं. त्याचा 2 पार्ट होतात, उजवा आणि डावा. हे बघा, हे 2 पार्ट म्हणजे ब्रॉन्काई. इथपर्यंत तुमचा ट्रॅकिया, ट्रॅकियाचे 2 पार्ट झाले की त्याला आपण ब्रॉन्काई असं म्हणत असतो. आता ब्रॉन्काईचे हे पार्ट आहे, तर इथून आता हे बघा, इथं पण पूर्ण फेरिक्स, लॅरिक्स, पुन्हा ट्रॅकिया आणि ब्रॉन्काई एकदम सुटसुटीत ह्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. इथं हे तुमचा लंग्स आहे, 2, उजवा आणि डावा. मग याच्यामध्ये हे 2 पार्ट झाले, त्याला आपण ब्रॉन्काई असं म्हणतो. आणि हे तुमचे 2 लंग्स. मग इथं बघा, फुफ्फुसामध्ये, फुफ्फुस कशामध्ये असतं आपण पाहिले, फुफ्फुसाला हाडांचं आवरण असतं. ओके, म्हणजे एक कॅव्हिटी म्हणतात त्याला. म्हणजे अशा प्रकारे असं पूर्ण हाडे असतात त्याला, कार्टिलेज टाइप मध्ये. ओके, आणि त्याच्या आतमध्ये हे दोन्ही फुफ्फुस असतात. ओके, मग त्यालाच काय म्हणतात, बरगड्या म्हणतात. छातीच्या पोकळीतील आणि बरगड्यांच्या खाली रिब केज मध्ये फुफ्फुस असतं. हे बघा. ओके, म्हणजे एक लाकड हाडांची केव असल्यासारखी असते आणि त्याच्यामध्ये मोकळा पार्ट पण असतो. मी सांगितले तुम्हाला की जो डायफ्राम आहे तो अंकुशन पावला की हवा आतमध्ये येते आणि हे तुमचे जे लंग्स आहेत ते फुगतात. मग ते त्यांना फुगण्यासाठी जागा असावी म्हणून हे आपल्याला इथं पाहायला भेटतं. ते हाडांमध्ये थोडंसं अंतर असतं, हाडांची बरगड्याची सापळ्यामध्ये आपण म्हणतो. मग डावे लंग्स आणि उजवे लंग्स हे, म्हणजे डावे लंग्स हे कसं असतं, थोडंसं मोठं असतं उजव्या लंग्स पेक्षा. ओके, आणि आकाराने लहान व थोडेसे चपटे असते. डावे लंग्स हे तुमचं लहान आणि थोडंसं चपटं असतं, तर उजव्या साईडचं जे लंग्स आहे ते थोडंसं मोठं असतं, कारण हार्ट कुठं असतं ते लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आता श्वसन संस्था याच्यामध्ये आता इथं तुमचे 2 पार्ट झाले आणि आपण लंग्स पण पाहिले. लंग्सच्या सभोवताली काय असते, पोकळी असते. आपण पाहिलेलं आहे पोकळी म्हणजे ती पूर्णपणे काय असतं, असं हाडांचं आवरण असतं, त्याच्यामध्ये सुरक्षित लंग्स असतात. मग आता लंग्स मध्ये पण ह्या आता 2 ब्रॉन्काई आल्या, पण त्यांच्यामध्ये पण आपल्या छोट्या छोट्या ब्रांचेस तयार झाल्यात असं बघितलंय. तर त्या ब्रांचेसलाच काय म्हणतात, ब्रॉन्कायली असं म्हणत असतात. ओके,
आणि लहान लहान शाखांमध्ये रूपांतर होते आणि या लहान फुगण्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या लहान, हे बघा हे आता ह्या प्रत्येक ब्रँच आहे ना ही ब्रॉन्कायलीज, तर त्याच्या इथं असा फुगलेला पार्ट असतो, त्यालाच आपण म्हणत असतो वायुकोश, असं गोल गोल. त्या आपण स्टार्टिंग पासून पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये हवा असते, तर त्याला अल्वोली असं म्हणतात, म्हणजेच काय तर वायुकोश असं म्हणत असतात. ओके, इथं दिसला प्रत्येक ठिकाणी. याच्यामधून ब्लड मध्ये ऑक्सिजन जात असतो. हे महत्वाचे आहेत आपल्याला. ओके, रचना कशी असते, अतिसूक्ष्म असतात आणि त्याचा व्यास जवळजवळ 0.1 mm इतका असतो. त्यांची संख्या 3000 कोटी इतकी असते. जमिनीवर ते पसरले तर किती 80 मीटर स्क्वेअर एवढा अंदाजे त्याचा एरिया होईल, एवढे त्या असतात. ओके, इथं लक्षात घ्यायचंय जी ही ट्रॅकिया असते ती किती असते तर 12.5 मीटर एवढी याची लेंथ असते ट्रॅकियाची. ओके, हे लक्षात ठेवायचे. ओके, किती 12.5. आता संपूर्ण लंग्स यानेच बनलेलं असतं आणि हे म्हणजे बघा मी काय म्हणलं होतं, ॲलोव्हेली हे आपला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ओके, तर ह्यालाच आपण कार्यात्मक आणि रचनात्मक घटक ऑफ रेस्पिरेशन सिस्टम म्हणजे श्वसन संस्थेचा एकदम इम्पॉर्टंट घटक, कार्यात्मक आणि रचनात्मक असं आपण त्याला म्हणत असतो. मग रेस्पिरेशन मध्ये आता मला सांगा, प्रौढ जे असतात ते 15 ते 20 वेळा रेस्पिरेशन करतात एका मिनिटामध्ये. एका मिनिटामध्ये एक प्रौढ व्यक्ती किती करत असतो, 15 ते 20 एवढ्या वेळा, इतक्या टाइम्स तो रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वास करत असतो. ओके, आता इथं आपल्याला डायग्राम दिले. नवजात शिशु किती एका मिनिटात किती करतो, 30 ते 60 करत असतो. एक वर्षाचा असेल तर ते एक वर्षाचा मुलगा 50 वेळा करतो. 1 ते 5 वर्षाचा 40 वेळा करतो. 5 ते 14 वर्षाचा गटातील 16 ते 25 वेळा करत असतात. प्रौढ व्यक्ती 15 ते 20 वेळा करतात आणि प्रौढ जे की व्यायाम वगैरे करतो असा 30 ते 40 पर्यंत करत असतो. म्हणजे 30 ते 40 म्हणजे किती व्यवस्थितपणे ऑक्सिजन घेतोय आपण पाहिलेलं आहे. ओके, आणि हे म्हणजे जरा कमी आहे, तर तुम्ही व्यायाम केल्यावर तुमचा व्यवस्थितपणे ऑक्सिजन घेतला जातो असं दिसतंय. ओके, श्वासोच्छ्वास महत्वपूर्णाची परीक्षा भूमिक माहिती म्हणजे एकदम परीक्षेला येईल अशीच माहिती. ओके, काय आहे, प्रौढ हे 15 ते 20 वेळा पर डे श्वासोच्छ्वास करत असतात. ओके, आणि एका मिनिटाला 6000 ते 8000 एवढा वायू हे आत आणि बाहेर सोडत असतात. ओके, दररोज 10 ते 20 किलो हवा एवढ्या हवेचं ते श्वसन करत असतात. ओके, दुसरं काय आहे, 40 ml पाणी बाष्पीभवनाच्या स्वरूपात शरीरामध्ये असते आणि 97 ते 99% ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन द्वारे पूर्ण वहन केला जातो. HFP 1 HP म्हणजे त्याच्यात 4 ऑक्सिजन O2 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल हा वाहून नेत असतो. एक हिमोग्लोबिन असतो त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात आणि तो वाहून नेत असतो. ओके, मग आता ऑक्सिजन आपण काय आहे, ही श्वसन संस्था आहे. मग याच्या स्टडीला जे आपल्या फुफ्फुसाच्या लंग्सच्या स्टडीला काय म्हणतात तर त्याला पल्मनरी असं सुद्धा म्हणतात, पल्मनरी लॉजी. ओके, लंग्सच्या स्टडीला काय म्हणतात, पल्मोनॉलॉजी असं म्हणत असतात. ओके, मग हे पल्मनरी म्हणून आपण त्याला पल्मनरी रेस्पिरेशन असं पण म्हणतो. ते की सस्तन प्राण्यामध्ये आणि पक्ष्यांना पण लंग्स असतात, सस्तन प्राण्यांना तर लंग्स आहेत आपण पाहिलेले आहे. मग हे अशा प्रकारे आपण त्यांचं लंग्स पाहिलेले आहेत. आणि काय हे बघा, नंतर दुसरं वालं जे रेस्पिरेशन आहे म्हणजे कसं, बेडकामध्ये काय पहिल्यांदा माशासारखं म्हणजे तुमच्या कल्ल्याद्वारे होणार आणि पुन्हा तुमच्या लंग्सद्वारे. मग गांडुळाचं पण, गांडूळ कसा आहे असा रेप्टिक काय म्हणतात, सरपटणारा प्राणी आहे, तर तो स्किनद्वारे करणार. ओके, असं सांगितलेलं आहे. आता ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे ऑर्थोपोडा प्राणी जे असतात, किंगडम, कीटक, कोळी ह्याच्यामध्ये हे वालं रेस्पिरेशन होत असतं. तर ब्रॉन्चिली रेस्पिरेशन हे मासे, जलचर प्राणी, कीटक यांच्यामध्ये होत असतं. ओके,
आता याच्यामध्ये आपण हे हिमोग्लोबिनच्या रंगद्रव्यानुसार पाहिलेलं आहे की हिमोग्लोबिन ओके रक्ताची O2 वाहण्याची क्षमता वाढल्यास जे रक्तद्रव्यांना रेस्पिरेटरी पिगमेंट असे म्हणतात. म्हणजे रक्ताची क्षमता वाहून नेणाऱ्या जे रक्तद्रव्य असतात त्यांना आपण रेस्पिरेटरी पिगमेंट असं म्हणतात. म्हणजे प्रत्येकामध्ये त्याचा रंगद्रव बघा. हिमोग्लोबिन कसा असतो व्हर्टिब्रेट म्हणजे ऑक्सिजन वाहून कशामध्ये नेत असतो तर हिमोग्लोबिन मधून नेतो. आपण पाहिलं आहे हिमोसायरिन कशात असतो मोलेस्का आणि ऑर्थोपोडा या गटामध्ये येतो. तर हिमोरिथम्स हे लिंगोला याच्यामध्ये येतो. पुन्हा क्लोरोक्लोरीन हा ॲनिडास याच्यामध्ये येतो. ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन्स ग्रहणी म्हणजेच ॲक्सेप्टर ही भूमिका निभवत असतो. ओके मग झालं तुमचा इथपर्यंत जे इम्पॉर्टंट एक्झामच्या दृष्टीने पॉईंट होते ते पण पाहिले आणि पूर्ण श्वसन संस्था म्हणजे काय ते सर्व व्यवस्थितपणे आपण पाहिलेलं आहे. 2 पार्टमध्ये तुमची पूर्ण श्वसन संस्था ही कंप्लीट झालेली आहे. ओके तर आपला हा आजचा चॅप्टर इथेच एंड झालेला आहे. धन्यवाद.